नमस्कार नमस्कार. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे हेल्दी गप्पाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. आणि आजचा एपिसोड खूप खास आहे, माझ्या खूप जवळचा आहे, कारण आज तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024. काय या दिवशी? येस, आपल्या भारत देशाचे, अखंड भारताचं पूर्ण स्वातंत्र्य हा जो ठराव ज्यांनी पहिल्यांदा मांडला ते आपल्या भारताचे क्रांतिकारक, ज्यांनी मराठी भाषेमध्ये 10,000 ओळीं एवढं महाकाव्य लिहिलं असे मराठी कवी, आणि जातीभेदाचा, जन्मजात जातीभेदाचा उच्छेद करून गुणजात ज्याला म्हणतो आपण त्याचा पुरस्कार केला असे आपल्या सर्वांचे आदरणीय स्थान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. हे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या भारत मातेने आपल्या दिलं, ज्यांची प्रेरणा आपण आज सर्वच तरुण बघतो आहोत, अनुभवतो आहोत. आणि या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी ते आज सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांना मी आज बोलवलंय आपल्या हेल्दी गप्पाच्या एपिसोडमध्ये गप्पा मारायला. सात्यकी, वेलकम, थँक्यू सो मच. नमस्कार. येस, नमस्कार. सात्यकी, आजचा एपिसोड खूप महत्वाचा आहे. बरोबर. आज 26 फेब्रुवारी आहे आणि तात्यारावांना जाऊन आज 58 वर्ष पूर्ण झाली. काय तुझी भावना आता काय आहे? आज देशात सकारात्मक वातावरण आहे. तात्यांकडे तरुणांचा कल वाढलेला आहे. त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी तरुण जमतात. जिथे सावरकर राहायचे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये, त्यांच्या खोलीमध्ये अभिवादन करण्यासाठी बरीच तरुण मंडळी येतात. सावरकर पुतळ्यापाशी, सावरकरांच्या स्मारकापाशी त्यांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे पुढारी येतात, नेते येतात, समाजातली प्रतिष्ठित माणसं येतात. हे चित्र हे बदललेल्या भारताचं आहे, सक्षम भारताचं आहे. आणि नक्कीच तात्यांना मानणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग वाढतोय याचा मला विशेष आनंद आहे. सात्यकी, तू गेले अनेक वर्ष सावरकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करतोयस. त्यातलं एक हरघर सावरकर तुझी ही जी मुवमेंट आहे, जी मी खूप जवळनं बघतोय, त्यात तू सावरकरांचा मानवतावाद असेल, त्यांचा विज्ञानवाद असेल, त्यांचं हिंदुत्व असेल, याची तू व्याख्यानं देतोस. सो ही तुला कल्पना कशी सुचली आणि का करावं असं वाटलं? हे करण्यामागचं कारण काय होतं सांगतो. मुळात गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यावर आपल्याला एक विशिष्ट चौकट आपल्याभोवती निर्माण होते की सावरकरांनी क्रांतिकार्य केलं, निश्चित केलं, 2 संघटना उभारल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांच्या क्रांतिकार्याची चळवळ पोहोचवली, आणि हे खूप मोठं काम आहे. पण त्याच्या पुढे काय, किंवा आज जे अनेक आक्षेप नोंदवले जातात की सावरकरांनी अंदमान नंतर काय केलं, किंवा स्वातंत्र्यात त्यांचं योगदान काय, असा देखील प्रश्न विचारला जातो. म्हणजे ते आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे की योगदान काय विचारणं. तर माझ्या असं लक्षात आलं की अनेक अभ्यासक, अनेक वक्ते, आमच्या आधीच्या पिढ्या, हे मुळात त्यांनी सावरकर हे क्रांतिकारक आहेत, आणि अंदमान पर्व जे आहे सावरकरांचं, किंवा त्यांचा एखादा पैलू, जसं आपण म्हणालो की महाकवी होते सावरकर, नाटककार होते, त्यावर भाषणं दिली, त्यावर जास्त लिखाण केलं गेलं. पण सावरकरांचे जे दुर्लक्षित राहिलेले पैलू आहेत, जसं त्यांची समाजक्रांती, किंवा त्यांचं हिंदुत्व आहे, किंवा त्यांची राजनीती जी आहे, याविषयी फार कमी लोकांनी बोललेलं आहे. आणि म्हणून मग मी तिथे ठरवलं की अरे, की तात्या म्हणजे लोकांना वाटतं की अरे, हिंदुत्ववादी माणूस म्हणजे फॅसिस्ट आहे का, मनुवादी आहे का, हा जातीवादी आहे का, याला अल्पसंख्याकांचा काय राग आहे का, द्वेष आहे का. मी वाचलं पुस्तक हिंदुत्व, मला त्यातलं काहीच जाणवलं नाही. बर. मग मी मी ठरवलं की आता लोकांना हे सांगितलं पाहिजे की सावरकर हे सनातनी नव्हते, ते विज्ञानवादी होते. बर. विज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. म्हणजे त्यांचे अनेक लेख हे आजही पचनी पडत नाहीत. हो. म्हणजे मुळात त्यांची मतं यज्ञाविषयी, गायीविषयी ही जी होती ती आज पचनी पडत नाहीत आजही. आज तुम्ही जर वाचलं तर बरेच लोक त्यांना नावं येत होतील आजही,
पण ती त्यांची सुधारणावादी मतं त्यांनी कधीही बदलली नाहीत. समाजाचा रोष पत्करला आणि विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले आणि त्याबरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे हे जे पैलू आहेत हे प्रकर्षाने पुढे यावेत असं मला सातत्याने वाटतं. म्हणून मी अनेक व्हिडिओ बघितले, अनेक म्हणजे सावरकरांचं लिखाण वाचलं, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं लिखाणही वाचलं आणि हिंदुत्व, सामाजिक कार्य हे समजावून सांगणारं लिखाणही वाचलं. त्याच्यामुळे मग माझी धारणा अशी झाली की नाही, हा सावरकर पुढे आला पाहिजे आणि आजच्या काळाशी सुसंगत त्यांचे विचार होते. त्यामुळे ते मांडायला मला खूप आवडतं. जेव्हा मी ते मांडतो विचार त्यावेळेला लोक म्हणतात, अरे हे सावरकर आम्हाला कोणीच सांगितले नव्हते. येस, आपण आज तेच समजून घ्यायचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. सो साध्य की मी एक तरुण आहे आणि मला स्वतःला बरेच प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांमधनच हेल्दी गप्पाचा जन्म झाला. आपण असं म्हणतो की जर कुठलाही देश जर आपल्यालाच हेल्दी बनवायचा असेल तर त्या देशातले तरुण, या तरुणांना दिशा मिळाली पाहिजे आणि सावरकरांचे विचार हे तरुणांना मार्गदर्शक होते. मला तुला हे विचारायचं की तू आज एक तरुण आहेस, तू आज एक IT प्रोफेशनल आहेस, तू आज व्याख्यानं घेतोस, त्यासोबत तू तुझं प्रकाशन संस्था तू तुझी सांभाळतोस आणि तुझा एवढा मोठा व्याप आहे कामाचा, तू कसं करतोस हे? म्हणजे तुला ही प्रेरणा घरातनं ऑफकोर्स मिळाली असेल, पण ती सुरुवात अजून थोडीशी आम्हाला जरा मागे जायचंय तुझ्या, म्हणजे तुझं तरुण, तुझं कॉलेजचे डेज किंवा तुझ्या शाळा, त्यातून तो कसा प्रवास सुरू झाला आणि मग आपण थोडंसं इकडनं पुढे जाऊया असं वाटतं. 12वी पर्यंत मी सावरकरांनी लिहिलेलं एकच पुस्तक वाचलं होतं. बरं, ते म्हणजे माझी जन्मठेप. अगदी. त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचत गेलो आणि साधारणतः म्हणजे कॉलेजच्या आयुष्यात मी सावरकरांची पुस्तकं वाचली त्यांनी लिहिलेली. पण नंतर म्हणजे आता म्हणजे 2014 पासून पुढे मी अभ्यास जास्त या गोष्टींचा वाढवला की त्यांनी लिहिलेलं हिंदुत्व काय आहे आणि मग अनेक व्याख्याते ऐकले. अनेक व्याख्यानं ऐकली की हे कसं मांडतात, ह्याची मांडणी कशी करतात. कारण यशस्वी जो व्याख्याता असतो तो नेहमी खिळवून ठेवतो, प्रवचनकार खिळवून ठेवतो, प्रेक्षक श्रोता हा आपल्यापासून सुटू देत नाही. मग ते शिकावं लागतं तुम्हाला. ती कला आहे पण ती विद्या देखील आहे, ते तुम्हाला शिकावं लागतं. आणि मग मी जे आताही जे व्हिडिओ बघतो ना ते याच सगळ्या प्रश्नांवर बघतो किंवा ऐकतो. माझं सगळं ते त्याच्याशी निगडीतच आहे अगदी. आणि मग मी ठरवलं की आपण आता बोलायला सुरुवात केली पाहिजे, कुठेतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आणि आश्चर्य वाटेल की पहिली संधी, माझं पहिलं भाषण हे मराठीत नाही तर हिंदीमध्ये आहे. बापरे. 2016 साली मी हिंदीमध्ये भाषण दिलं बंगलोरमध्ये आणि समोर सगळा युवा वर्ग होता. म्हणजे ज्यांनी आयोजित केलं त्याचं पण नाव युवा ब्रिगेडच होतं. आणि बंगलोरमध्ये पूर्ण तरुणाई होती आणि ते छोटंसंच भाषण होतं. म्हणजे असं 15-20 मिनिटं मी बोललो. कारण का, एकतर हिंदीमध्ये बोलायला, सावरकरांचे विचार मांडायला थोडं मला ते आठवून बोलावं लागत होतं. पण ते आवडलं लोकांना. तिथनं तो प्रवास सुरू झाला आणि म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात म्हणाल तर माझी सांगली, कराड, त्याच्यानंतर माझी अकोल्यात भाषण झालेलं आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये झालेलं आहे. आजपर्यंत आता 22-23 ठिकाणी माझी भाषणं महाराष्ट्रात झालेली आहे. कर्नाटकमध्ये मी मागच्या वर्षी 7 ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे हिंदी मराठी दोन्ही भाषांमध्ये भाषण. आता याला वेळ कसा मिळतो, अभ्यास तर मी सारखा करत असतो, त्याला काही पर्याय नाहीये. दर दिवशी नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि मुख्यतः माझ्या कुटुंबाचा यात फार मोठा वाटा आहे की त्यांनी मला ती मोकळीक दिलेली आहे की तू जा, तू भाषण कर, सावरकर विचार पोहोचवायचा आहे. म्हणजे माझ्या पत्नीबरोबर चर्चा केली की आपल्याला कुठले कुठले मार्ग आहेत. एक तर पुस्तकं आहेत, दुसरं भाषण आहेत. आता भाषणांचे आजकाल चित्रफिती बनतात, छोटे छोटे चित्रफिती बनतात आणि त्याच्याद्वारे लोकांना हवं ते पोचतं. आमच्या आजूबाजूचा जो वर्ग आहे हा रील बघणार आहे, 30 सेकंद, 1 मिनिट, जास्तीत जास्त 5 मिनिट. त्याच्यातनं त्यांना माहिती मिळते, ज्ञान नाही मिळत. पण का होईना त्या निमित्ताने ते चालवलं जातं. तुम्हाला काहीतरी माध्यम पाहिजे. आणि मग लोकांना प्रश्न पडत जातात की अरे ह्याच्या मागे काय असेल, ह्याच्या मागे काय असेल. मग ते लोक व्हिडिओ बघतात मोठे मोठे किंवा पुस्तकं वाचायला प्रवृत्त. क्युरिओसिटी ज्याला म्हणतो आपण. आणि हीच क्युरिओसिटी आता मला तू बोलतानाच माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची सुरू झाली. माझा
पहिला प्रश्न आहे हो. जो मला अगदी पडतो. बऱ्याच आता मला तुलाही 2 मुलं आहेत, मलाही एक छोटीशी मुलगी आहे 6 वर्षांची. सो बऱ्याचदा घरामध्ये असं होतं की जेव्हा एखादा पुस्तकाचा विषय निघतो हो. तेव्हा मला खूप अवघड जातं की मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एखादी माहिती सांगायची असेल तर, किंवा समजा मला नवीन पिढीला सांगायचं आहे की ओके सावरकर होते, हो. तर ती म्हणेल मला की काय, म्हणजे त्यांना काही माहितीच नाही ना की ब्रिटिश भारतामध्ये आले होते, त्यांनी खरं. अशा प्रकारे छळ केला. हा. सो या नवीन पिढीला जर आपल्याला सावरकर सांगायचे असतील तर कसं सांगशील रे तू? म्हणजे लहान मुलांना सर्वात काय आवडतं जास्त, तर त्या गोष्टी आवडतात. येस. आपल्याला एखादा विषय पोहोचवायचा आहे की आपल्याला एखादं व्यक्तिचित्रण पोहोचवायचं आहे, तर त्याच्यात या वयोगटाला पटेल असा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गोष्ट. परफेक्ट. आता शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने कसं घडवलं असेल? रामायणातल्या गोष्टीच सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टीच सांगितल्या. सोप्या करून सांगणं हे आपलं प्रावीण्य आहे त्याच्यात. म्हणजे ते कसं आहे, आपल्याला ते पणाला लावावं लागतं सगळं, की अरे कसं सांगणार ना. मग मला लक्षात आलं की अरे अवजड भाषा वापरून, मोठे मोठे शब्द वापरून मुलं गांगरून जातात. आता मी देखील दर रात्री आम्ही झोपायच्या आधी शिवाजी महाराजांवर लिहिलेलं पुस्तक आहे महाराज नावाचं. बर. त्या पुस्तकाची 2 पानं का होईना आम्ही वाचतो, पण त्याच्यानंतर काय घडलं हे मी माझ्या मुलांना समजावून सांगतो. वा. की नेमका आदिलशाह म्हणजे कोण होता, नेमका अफजल खान म्हणजे कोण होता, मग ते का वाईट होते हे त्यांना कळलं पाहिजे, तर मग शिवाजी महाराज समजतील ना. खरंय. जर दोघांचं तुम्ही तुलना करून दाखवली तर शिवाजी महाराजांनी का हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली हे कळेल. तर गोष्टीतनं सांगणं हे सर्वात सोपं माध्यम आहे. या शपथीवरच मला थोडंसं मी जेव्हा मागे जातो, हो. सावरकरांनी तात्यारावांनी ही शपथ घेतली होती हो. स्वातंत्र्याची. हो. आणि तेव्हाचा तो काळ कसा असेल, म्हणजे अशा वेळी एक असा एक तरुण ज्याला भारत मातेसाठी काहीतरी करायचंय, त्यावेळी ती परिस्थिती काय होती तेव्हाची, आणि तेव्हाचा तो काळ आम्हाला सुद्धा थोडासा तू आम्हाला सांगू शकलास त्या गोष्टीच्या फॉर्म मध्ये सोपं करून, तर आम्हाला खूप आवडेल. ती शपथ त्यांनी घेतली, मग तो पुढचा काळ कसा हे झाला सांगतो. ते कसं आवडेल आम्हाला. तर मुळात सावरकर हे श्रीमंत कुटुंब होतं सावरकरांचं. भगूर त्यांना इनाम म्हणून मिळालेलं गाव होतं. म्हणजे आमच्या पूर्वजांनी जे पराक्रम गाजवले त्याचं इनाम म्हणून आम्हाला ते गाव मिळालं होतं इनाम मध्ये. त्याच्यामुळे घरी एकदम सुस्थिती होती. आणि अनेक लोक तात्यांच्या वडिलांकडे भेटायला, चर्चा करायला येत असत. आणि तिथे मुख्य त्यावेळेला वर्तमानपत्र म्हणजे केसरी. बर. केसरीचं सामूहिक वाचन व्हायचं तिथे. म्हणजे आज जसं कट्ट्यावर बसून लोक गप्पा मारतात, तसं कट्ट्यावर बसून हे वृत्तपत्राचं वाचन व्हायचं. त्याच्यातनं लोकांना बातम्या कळायच्या. बर. की टिळकांनी आज काय केलं, की ब्रिटिशांनी हा कायदा आणला, मग टिळकांनी आवाज उठवला. हे एक उदाहरण म्हणून देतो. आणि मग ज्या वेळेला रँडचा वध केला चापेकर बंधूंनी, आणि त्यावेळेला सगळीकडे खळबळ माजली अक्षरशः. एवढं धार्ष्ट्याचं पाऊल आहे की म्हणजे 2 ब्रिटिश ऑफिसरना गोळ्या घालून मारणं, आणि ते उघडकीला येत नव्हतं. म्हणजे ब्रिटिशांनी प्रयत्न करून बघितले, पण पुन्हा एकदा आपल्यातलेच फितूर लोक आहेत, फितुरीचा शाप आहे आपल्याला. खरंय. तर त्याच्यामुळे चापेकर पकडले गेले. बर. आणि फाशीची शिक्षा दिली. ही बातमी केसरीमध्ये आली. बर. आणि तात्यांचं वय तेव्हा 14-15 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेला त्यांची आकलन क्षमता आणि एकूणच विचार करण्याची, म्हणजे ते कविता लिहित असत. त्यांनी चापेकरांवर फटका लिहिला म्हणजे त्या काळात. बर. हा. आणि 14व्या वर्षी 14-15व्या वर्षी त्यांनी फटका लिहिलेला आहे चापेकरांवर. आणि तो छोटासा नाहीये, तो मोठा आहे. असं म्हणजे तो म्हणायला लागल्यावर किमान 10 मिनिटं तरी त्याला चाल लावून तो व्यवस्थित बसवता येतो, असा मोठा फटका आहे. वय वर्ष 15, त्याची आकलन क्षमता. आणि खूप तिखट होते ते. म्हणजे असं बोलताना सुद्धा ते आजूबाजूचा विचार न करता बेधडक आणि एकदम राष्ट्रभक्तीने प्रेरित भाषण करायचे. आणि त्याच्यामुळे त्यांचे वडील थोडे धास्तावले होते की अरे तू नको असं बोलत जो असं म्हणायचं त्यांना. पण तात्या नाही, ऐकणाऱ्यातले नव्हते. आणि मग जो संताप झाला तात्यांचा, की त्यांनी मग ती शपथ घेतली. घरात देवी होती आमच्या, तिच्या पुढे त्यांनी शपथ घेतली की या देशाचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेल. म्हणजे
15व्या वर्षाचा मुलगा ही शपथ घेतो आणि पुढे केलं ना त्यांनी, पुढे मित्रमेळा स्थापन केला, त्याचं पुढे अभिनव भारत झालं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रांतिकारकांची संघटना उभी केली त्यांनी, ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती घडवून आणली. तर हे प्रचंड वेगळंच रसायन सावरकर आणि एक पिढी संपली की दुसरी पिढी उतरवायची क्रांतिकार्यात, याच्या मागे सावरकर आहेत. म्हणजे ते लोक त्यावेळेला द्वेष करायला लागली चापेकरांचा, त्यांना नावं ठेवायला लागली की कशाला यांनी धाडसाचं पाऊल उचललं. पण सावरकर नमले नाहीत ना, त्यांनी कर्वे कान्हेरे देशपांडे निर्माण केले, त्यांनी मदनलाल धिंगरा निर्माण केले आणि अनेक क्रांतिकारकांना त्यांच्याकडे त्यांनी बॉम्ब मॅन्युअल्स पोहोचवली, रिव्हॉल्वर्स पोहोचवली आणि त्यांचं होतच किती उखडून टाकायची ब्रिटिश सत्ता. वा, आता तो तर ब्रिटिश सत्ता असं म्हणलास आणि हा जो त्यांच्या तात्यारावांच्या मनात तो जो हिंदुत्ववाद जो होता, अखंड भारत, त्याचं स्वातंत्र्य, हा नक्की काय होता हिंदुत्ववाद? कारण आत्ताची त्याची व्याख्या आजच्या काळातली ही खूप वेगळी आहे. सावरकरांच्या मनातली व्याख्या काही वेगळी होती का? आणि ती तीच आहे का जी आता आम्हाला समजतीये, जी आता आम्हाला जाणवतीये? म्हणजे अगदी सोप्या शब्द सांगायचं म्हटलं तर आजचा तरुण, मी हे आजूबाजूला बघतो आणि माझी स्वतःची हे आहे की गाडीच्या मागे मी हिंदूच असं लिहिलेलं असतं, किंवा एखाद्या सणाच्या दिवशी गाडीवर झेंडा घेतला जातो आणि झेंड्यावरनं मोठ्या आवाजात कर्कश हॉर्नमध्ये ती तरुण मंडळी जातात. पण मग सावरकरांचं हिंदुत्व नक्की काय होतं? सांगतो. त्याच्यासाठी मला सुरुवात हिंदू पासून करावी लागेल. परफेक्ट. की आज आपल्याला हिंदू माणूस म्हणला की एक तर आपल्याला ऋषीमुनी आठवतात, आपल्या डोळ्यासमोर येतं. हो, भगवी शाल पांघरलेला एखादा माणूस येतो मोठा. पण हे झालं धार्मिक प्रतीक जे आपल्या मनात रेखाटलं जातं. आणि सावरकरांचा हिंदू यापासून वेगळा आहे. म्हणजे सावरकरांनी हिंदू या शब्दाची व्याख्या जी केलेली आहे ते तात्या म्हणतात की मुळात हा भूगोलवाचक शब्द आहे. आमच्या संस्कृतीचा उगम कुठे झाला तर त्या परिसरात त्यांनी जी संस्कृती वसवली ती सिंधू नदीच्या किनारी वसवली. त्या सबंध प्रदेशाला सिंधुस्थान म्हणायचे, सिंधू प्रदेश म्हणायचे. आणि आमचा व्यापार चालायचा पूर्वी. आताचं जे इराण आहे ते पूर्वी पर्शिया होतं, त्या पर्शियन लोकांशी आमचा व्यापार चालायचा. मग त्यांनी आम्हाला ते सिंधुस्थान, सिंधू हे नाव दिलेलं आहे, त्यांनी दिलंय. व्यवहार आहे. हो हो. तू मला सात्विकी म्हणून ओळखतो, मी तुला अवधूत म्हणून ओळखतो. बरोबर. कोणी तुझी मला ओळख प्रवीण म्हणून केली तर मी त्या नावाने तुला हाक मारेन. व्यवहार आहे. बरोबर आहे. त्याच्यात चुकीचं काही नाही की अरे पर्शियन लोक आपल्याला हिंदू म्हणायचे मग आपल्याला कमीपणा आला. बऱ्याच लोकांची ही समजूत आहे बरं का की आपण हिंदू म्हणजे कोणतरी कमी आहोत, उणे आहोत. मग तो न्यूनगंड बऱ्याच लोकांना होता. मग सावरकरांनी पहिलं ते तार्किक खंडन केलं. हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यात म्हणजे त्याला 100 वर्ष झाली यावेळेला. या वर्षी 100 वर्ष. 100 वर्षांपूर्वी त्यांनी तो तार्किक विचार मांडलेला आहे की हे भूगोलवाचक शब्द आहे, समूहवाचक शब्द आहे. आमच्याशी व्यवहार करताना बाकीचे लोक आम्हाला हिंदू म्हणून ओळखतात, याच्यात काहीच नाहीये. ठीक आहे, आम्ही त्यांना पर्शियन म्हणून ओळखतो. मग ते त्याचं नाव सिंधुस्थानचं अपभ्रंश, हिंदूचा अपभ्रंश होऊन सिंधूचा अपभ्रंश होऊन हिंदू झाला. बर. सिंधू मूळ नाव, मग त्याचं हिंदू झालं. त्यालाही तात्या उदाहरणं देतात की आपण आता काय म्हणतो, हप्ता म्हणतो, पण मूळ शब्द काय आहे? सप्ताह. सप्ताह हा मूळ शब्द आहे. तर ते रूपांतर होतं. बर. स चा ह झाला, अपभ्रंश म्हणू शकतो आपण त्याला. मग ते सिंधूचं हिंदू झालं आणि त्याच्यानंतर हिंदुस्थान नाव झालं. मग कोणी त्याला आर्यावर्त म्हणलं. मग भारत नामाभिधान. अनेक नावं असली तरी तो प्रदेश एकच होता. त्याच्यात राहणारे सगळे ते लोक जे होते ते वैदिक होते किंवा अवैदिक होते. भारतातच अनेक धर्ममत निर्माण झाली, त्यांचे स्वतःचे धर्म आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना की हे पंथ आहेत, हिंदू हा एक मोठा वृक्ष आणि त्याच्या शाखा आहेत, तसं सावरकर म्हणले तसं नाहीये. बर. का? कारण ह्या प्रत्येक धर्ममताला स्वतःचं तत्वज्ञान आहे. शीखांना स्वतःचं तत्वज्ञान आहे, बौद्धांकडे स्वतःचं तत्वज्ञान आहे, त्यांची धर्ममतं आहेत. हे वेगवेगळे धर्म आहेत, यांच्या शिकवणी आहेत, त्यांचे अनुयायी आहेत. बरोबर की नाही? मग या सगळ्यांचा समुच्चय, हे जे सगळे अनुयायी आहेत त्यांना तात्यांनी हिंदू म्हटलेलं आहे. आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका
पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृतः. म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून सिंधू पर्यंत ही भारतभूमी जी आहे ती ज्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू. बर. पितृभूमी म्हणजे केवळ माझ्या वडिलांची आजोबांची नाही, आपले सामायिक पूर्वज ज्यांनी सिंधू नदीच्या किनारी आपली संस्कृती वसवली बर. ते आपले सामायिक पूर्वज आहेत. हो. त्यांची जी भूमी ती वंश परंपरागत माझी भूमी आहे, हम्म. मी तिचा पाईक आहे, वारस म्हणून मी आहे हिंदू. हो. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यभूमी. पुण्यभूमी जे मी तुम्हाला सांगितलं, धर्ममत इथे अनेक उगम झाले, बरोबर की नाही, अनेक धर्ममत मांडली गेली. ही जी भारतात मांडली गेली ती धर्ममत आणि त्यांचे अनुयायी हे हिंदू आहेत. इतकी साधी सोपी व्याख्या आहे. सोपी आहे. आता हिंदुत्व म्हणजे काय, हा. मी येतो. काळ पुढे आला, ज्या वेळेला आपलं ब्रिटिशांशी रणसंग्राम चालू होता आणि लोकतंत्राच्या दिशेने आपली वाटचाल होत होती, वाटाघाटी सुरू होत्या, हे सगळं माहिती आहे आपल्याला, पाठ्यपुस्तकात आपण शिकतोय. तर काही ज्या आततायी शक्ती होत्या भारतात, जसं मुस्लिम लीग, हे उच्चरवाने पाकिस्तान मागत होते किंवा आम्हाला समसमान अधिकार द्या म्हणत होते. मग हिंदूंनी काय करायचं की ह्यांनी जर उद्या पाकिस्तान, सगळ्या भारताचा पाकिस्तान व्हायची वेळ आली तर हिंदूंनी करायचं काय. मग सावरकरांनी काय सांगितलं, हिंदूंना तुम्ही एक व्हा. म्हणजे कोण एक व्हा, आपण सगळ्यांनी एक व्हा, कारण का आपल्यावर ती वेळ आलेली आहे. आणि हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण. बर. सावरकरांची व्याख्या एकदम सुस्पष्ट आहे. हिंदूंचं एकत्व दाखवायचं कसं, आता तुम्ही म्हणाल की बऱ्याच आपल्यात मतभेद आहेत, मनभेद आहेत, बऱ्याच आपलं खाण्यापिण्याच्या सवयी एक नाहीत, आचरणाच्या सवयी एक नाहीत, बरीच फाटाफूट आहे, पेहरावावरनं आपण एकमेकांना चिडवतो. हो. मग कसं एकत्व करणार, तर आपली संस्कृती एक आहे, आपण ज्या भाषा बोलतो त्या एकाच भाषेपासून उत्पन्न झालेल्या आहेत, आपली जी महाकाव्य आहेत ती एकाच भाषेतली आहेत, आपले सण जे आहेत ते आपण एकत्वाने साजरे करतो. ही संस्कृती विषयक लक्षणं आहेत, ती आपल्याला एकसंध करतात, ते आपलं एकत्व दर्शवतात. आपला इतिहास एक आहेत म्हणतात. ओके. गुरु गोविंद सिंह आपले आहेत, महाराणा प्रताप आपले आहेत, लाचित बडफुकन आपले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे. अगदी. हा आपला इतिहास आहे, तो समान आहे ना. ही आमची प्रतीक जी आहेत, ही मानचिन्ह आहेत, ही समान आहे, म्हणून आम्ही एक आहोत. जे त्यांच्या अंगात जे रक्त खेळत होतं तेच आज आमच्या अंगात खेळतंय. अनुलोम प्रतिलोम विवाह होत गेले, हे सगळ्यांना माहिती. महाभारताच्या आधी काळापासून, रामायणाच्या आधीपासून आमच्या धमन्यांमध्ये आता जे रक्त वाहते ते त्या पूर्वजांचं आहे. तसं आमचं एकत्व आहे आणि आमच्या राजकीय अधिकारांचं आम्हाला संरक्षण करायचं आहे. कारण का आम्ही त्या 80% आहोत, पण आम्हाला समसमान अधिकार मान्य नाहीत. म्हणजे मुस्लिम लीगनी काय केलं की लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार न मागता जास्त अधिकार मागितले. 20%ला 50% अधिकार, आणि मग इथल्या 80%चे 50%वर आले. बर. हा अन्याय चालणार नाही. सावरकर म्हणले, मी तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्यायला तयार आहे, तेवढा वाटा तुमचा आहे, तो तुमचा निसर्गदत्त अधिकार आहे. मी तुमच्या अधिकारावर गदा आणत नाही, तुम्ही माझ्या आणायची नाही. हे तात्यांचं हिंदुत्व आहे. बापरे. म्हणजे मी एवढा, म्हणजे हिंदू या शब्दाचा एवढा खोलवर अर्थ असू शकतो हे मी कधीच एवढा विचार केला नव्हता. पण मग आज हे जे काही चालू आहे आपल्या आजूबाजूला, जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर मला यायचंच आहे तू याशी बोलायला. पण थोडस त्याच्या आधीचा एक प्रश्न आहे की भारत माझा देश आहे, मग आता ही जी भारतीयत्वाची जी काही भावना आहे, बरोबर, ती मग काय थोडीशी वेगळी आहे का? म्हणजे हिंदुस्थान आणि भारतीय यात थोडीशी काही पुसट रेषा आहे का, ते एकच आहे? ते एकच आहे. आता मी सांगतो तुम्हाला समजावून की तात्यांचं म्हणणं काय होतं की भारतीयत्व आम्हाला अभिप्रेत आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, भारतीय लोक ही मानसिक दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर एक झाली तर. बर. पण त्यावेळेला आता तशी परिस्थिती होती का? मुस्लिम लीग हे द्वेषाचं बीजारोपण त्यांनी केलेलं होतं, त्यांनी फाटाफूट पाडलेली होती. त्यामुळे जो काही मुसलमान वर्ग त्यांच्या मागे गेला त्याला चिथावणी मिळालेलीच होती. ते आपल्याशी एकरूप होण्याची शक्यता होती का? नव्हती. म्हणजे मानसिक दृष्ट्या आपण 100% एकत्र होतो का? नव्हतो. तात्या म्हणाले की आम्हाला आनंदाचीच बाब आहे, सगळे जण मानसिक दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर एक झाले तर भारतीयत्व मानता येईल. असं घडत नाही. असं घडत नाही ना.
तेच तर दुःख आहे. त्याची आम्हाला व्याख्या हवंय, बरोबर आम्हाला हवंय. सावरकर मुस्लिम विरोधी नव्हते. हे जे आगळीक करतात मुस्लिम लीग सारखी लोक, जे बिब्बा घालतात दोन समाजांमध्ये, त्या आगळीकी विरुद्ध सावरकर होते. त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली. आणि सावरकरांचे अनेक मुसलमान साथीदार अभिनव भारतमध्ये पण होते. मला ह्याच्यावरच एक संदर्भ आठवतोय सात्यकी, की ज्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, हे माझ्या वाचनामध्ये आलंय, ते कितपत सत्य ते तू मला सांगू शकतोस. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये एक असा वर्ग होता जो त्यावेळी नेतृत्वामध्ये होता, की ज्यांना जर्मनीला सपोर्ट करायचा होता, कारण त्यांना हिटलरशी असं वाटतं की हिटलर आपल्याला पुढे सपोर्ट करेल ब्रिटिशांच्या विरोधात. पण सावरकर असं म्हणले की नाही, आपण ब्रिटिशांना सपोर्ट करू दुसऱ्या महायुद्धामध्ये, म्हणजे त्यांच्याकडनं आपण ते तंत्रज्ञान शिकून घेऊ ब्रिटिशांकडनं, कारण ब्रिटिश हा आपला कायमचा शत्रू नाहीये. तो आता आपल्यावर राज्य करतोय म्हणून तो आपला शत्रू आता आहे. आणि त्यानंतर असं झालं की जर्मनीला अफगाणिस्ताननी सपोर्ट केला होता. म्हणजे सावरकरांचे प्रेडिक्शन्स एवढे कसे काय खरे असू शकतात, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं. आणि जेव्हा मी ते वाचलं तेव्हा असं मला वाटलं की बापरे, हे ते किती, त्यांचं दृष्टी पण किती होतं खरं मुस्लिमांच्या बाबतीत असेल, किंवा आज आपण ते बघतोय अगदी अगदी त्यांचा निर्णय किती त्याही. सो त्याच्याबद्दल थोडं सांगतोस का आम्हाला? म्हणजे सांगतो. मुळात असं आहे की सावरकर एकांतात असताना किंवा काही जेव्हा ते विचार करायचे तेव्हा ते दोन्ही बाजूनी विचार करायचे. बर. आणि हे त्यांनी लिहिलेलं आहे की मी जेव्हा माझ्या मनाची संसद भरवायचो, असं म्हणायचे ते, की विरोधी मतं पण मी विचार करून बघायचो, माझी मतं पण मी विचार करून बघायचो, आणि मग मी ठरवायचो की काय नक्की केलं पाहिजे. मनाची संसद. मनाची संसद. म्हणून त्यांचं इतकं विश्लेषण हे तार्किक असायचं, आणि म्हणून त्यांच्या भविष्यवाणी ज्या होत्या त्या खऱ्या उतरल्या ना, सत्यामध्ये उतरल्या. आता जे म्हणाला की ब्रिटिशांना सपोर्ट, पण ब्रिटिशांना पूर्णपणे त्यांनी पाठिंबा दिलेलाच नाहीये. प्रतियोगी सहकारिता म्हणायचे सावरकरांचे शब्द असायचे. प्रतियोगी म्हणजे जिथपर्यंत आम्हाला अनुकूल आहे तिथपर्यंत आम्ही तुम्हाला अनुकूल आहोत, पण जिथे आमचा विरोध असेल तिथे आम्ही विरोधच करणार. परिस्थिती अशी झाली होती की ब्रिटिशांना सैन्य पाहिजे होतं लढायला दुसऱ्या महायुद्धात, आणि हे सावरकरांनी आधीच सांगितलं होतं की दुसरं महायुद्ध येऊन ठेपलेलं आहे, तरुणांना तुम्ही तयार राहा. पूर्वी काय व्हायचं की आम्हाला शस्त्र हस्तगत करायला हे लपून छपून करावं लागायचं सगळं क्रांतिकार्य. आज तुम्हाला शासनच अनुमती देते ना, त्यांच्या खर्चाने ते तुम्हाला शस्त्र शिकवणार, त्यांच्या खर्चाने ते तुम्हाला युद्ध सराव करायला नेणार. हे शिकून घ्या, आज न उद्या भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्ही सैन्यात भरती झालात तर भारत ज्या वेळेला स्वतंत्र होईल त्यावेळेला 100% भारतीय सैन्य आपल्या दारात उभं असेल. हा विचार सावरकरांनी दिला, म्हणून त्यांनी हिंदूंचे सैनिकीकरण, की तुम्ही भरती व्हा पहिलं सैन्यात. मी राजनीती बघतो, राजनीतीचे हिंदूकरण करतोच मी, तरुणांना तुम्ही सैन्यात भरती व्हा. ही आयती संधी चालून आलेली. आता लोक ह्याच्यावर त्यांना हिणवतात की ब्रिटिशांसाठी त्यांनी रिक्रूटचं काम केलं, पण त्याचा अंतस्थ हेतू हा होता ना की भारताला सैन्य मिळावं. आणि झालंय तसंच. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसात पाकिस्ताननी पहिलं आक्रमण केलं आपल्यावर. त्यामुळे आपलं सैन्य हे आपल्याकडे होतं, म्हणून आपण काश्मीर वाचवू शकलो, पर्यायाने पूर्ण भारत वाचवू शकलो. ही दूरदृष्टी होती. म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 10 वर्ष त्यांनी हे प्रचार सुरू केला होता सैनिकीकरणाचा, की तुम्ही सैन्यात भरती व्हा, आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हे आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. त्याचा उपयोग त्यांनी राजनीतीसाठी केला. की ब्रिटनचा शत्रू कोण होता? जपान. दुसऱ्या महायुद्धात जपान उतरलं होतं. मग जपानशी संधान बांधायचं. मग सुभाष बाबूंना आणि त्यांची गुप्त बैठक झाली. मग त्यांनी सांगितलं तुम्ही जपानमध्ये जा, तिथे रासबिहारी बोस आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तिकडे निर्माण केलेलं सैन्य आहे. आणि झालंय तसंच. सुभाषचंद्र बोस गेले इकडनं, रासबिहारी बोसांना ते भेटले, आणि त्यांच्याकडे 10,000चे सैन्य होतं. त्याचं नेतृत्व यांनी स्वीकारलं, आणि पुढे आझाद हिंद सेना म्हणून नावारूपाला आली. पुढचा इतिहास तर सगळ्याला आपल्याला माहिती आहे. अंदमानपर्यंत, इम्फाळपर्यंत धडक मारली होती नेताजींनी. तर ही जी दृष्टी आहे ना, की शत्रूला नामोहरम करायची, एकही संधी सोडायची नाही. पण जोपर्यंत ते अनुकूल आहेत आपल्याला, तोपर्यंत आम्ही तेवढ्या पुरते अनुकूल आहोत. जर आमच्या विरोधात गेला तर आम्ही विरोध करणार. सुंदर. एक थोडस आता पुढे आपण जाऊयात या आपल्या गप्पांमध्ये. आणि गप्पा मारता खूप मजा येते.
आणि मनात खूप सारे प्रश्न येत आहेत, ते प्रश्न अच्छा. तुला मी विचारतोय. हो. याच्या पुढे असं झालं की द्रष्टे पण त्यांचं आलंच, पण एक अ, त्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की आपल्या भारतामध्ये एक वेगळं नेतृत्व उभं राहिलं. गांधीजी, आपण ज्यांना हो. सगळ्यांनाच माहिती आहे. हो. पण मला असं वाटतं की मी तुला हा प्रश्न विचारायचा की जर त्यावेळी सावरकरांच्या नेतृत्वात जर भारतात स्वातंत्र्य जर मिळालं असतं तर काय परिस्थिती असती? सावरकर विज्ञानवादाचे पुरस्कर्ते होते आणि सैनिकीकरणाचे, सबलीकरणाचे, भारताचं सक्षमीकरण करणं हे एकमेव ध्येय सावरकरांपुढे होतं. बर. सावरकरांनी कदाचित फाळणी टाळण्याचा म्हणजे त्यांनी उधळून लावला असता मुस्लिम लीगचा प्लॅन. तीच त्यांची मनीषा होती की आज यांच्या आततायी मागण्या आहेत त्या वाढणार आहेत पुढे. आज तुम्ही त्यांना आपल्याच मातृभूमीचा एक खंड तोडून देत आहे, पण भरोसा काय की उद्या ते पुन्हा एकदा अजून एक तुकडा मागणार नाहीत. तुम्हाला भरोसा नाही ना, म्हणून सावरकर फाळणी टाळण्याकडे आग्रही होते. बर. जर सावरकर सर्वोच्च स्थानी बसले असते तर निश्चित फाळणी टळली असती आणि सक्षमीकरण झालं असतं. म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं होतं की नेहरूंना पत्र पाठवलं त्यांनी की देशाच्या सीमा पहिल्या सुरक्षित करा. बर. निश्चिती करा ना आपल्या सीमांची. काय नवीन उदयाला आलेलं होतं आपण राष्ट्र की, आणि अशा वेळेला मोठी जी राष्ट्र आहेत, जी संपन्न आहेत, जी सुसज्ज आहेत, ती राष्ट्र या घास घ्यायला केव्हाही तयार आहेत. मग आपल्या सीमा आपण जर सुरक्षित केल्या नाहीत तर पुन्हा एकदा पारतंत्र्य पदरी पडेल. ते नको असेल तर पहिलं सीमा सुरक्षित करा, नंतर काय यंत्रयुग आणा. जसे मोठ्या मोठ्या देशांनी अणुध्वम बनवले तसा प्रयोग भारतात होऊ द्या, भारताचा स्वतः एक अणुध्वम निर्माण होऊ द्या. बर. तशी संहारक शस्त्र आपल्याकडे निर्माण होऊ द्या, त्याचे कारखाने काढा. तो त्यांचा तसं होतच. त्यांची दृष्टी तशी होती. कारण का ते म्हणायचे की दुर्बलांच्या अहिंसेला अर्थ नसतो. वा. सावरकर म्हणे चिमण्यांनी आज जर ठराव केला की आम्ही अहिंसक आहोत तरी ससाणे त्यांच्यावर झडप घालायचं सोडणार नाहीत. वा वा. तर पहिला आपण शस्त्रसज्ज होऊन सबल झालं पाहिजे, तर आपण सांगू हा आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. पण आमच्या हातात शस्त्र आहे म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की हो आम्ही अहिंसेचे पुजारी, आम्हाला जगात शांती पाहिजे. हे घडलं असतं, यंत्रयुग आलं असतं तेव्हाच, दूरदृष्टी असते. पण मग तेव्हा ते असंही म्हणायचे की आता त्यावेळी भारतामध्ये खूप सारे जातीचे वाद होते, खूप सारे पोट जाती होते, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचं जे काही जात आहे, तुमचं जे काही विश्वास तुमचा तुम्ही काय उंबरठ्याच्या आत ठेवा, पण बाहेर आल्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वागावंच लागेल. आणि त्या सगळ्या काळामध्ये मला जे काही माहिती आहे की मग पतित पावन मंदिराचा तो प्रसंग झाला आणि हिंदू सभा ची निर्मिती आहे, सगळं ते राजकारण सगळं जे आहे रत्नागिरीचं. तर तेव्हा त्यांचा काय विचार होता हे सगळं करताना? कारण एक मराठी माणूस आहे, त्यावेळेची ती परिस्थिती कशी होती? पुन्हा एकदा आता हिंदू म्हणून घ्यायला आपण घाबरायचो, पण तितकेच जातीचे अहंकार मात्र तेवढेच तीक्ष्ण. म्हणजे त्या भावना तेव्हापासूनच, मागच्या शतकापासून ज्या आहेत तशा बऱ्याचशा टोकदार आजही आहेत. आता तुम्ही जे म्हणलात की जात तुमची तुम्ही घरी ठेवू शकता आणि बाहेर तुम्हाला वेगळं, तर असं नको होतं. जात ही नकोच होती त्यांना. बर बर. जाती भेदोच्छेदक म्हणजे जात नकोच आहे आम्हाला. ज्या ह्या मानव जाती म्हणायचे की फक्त आपण त्या मनाने मानलेल्या आहेत की जन्मावर न जात ठरते. मग ब्राह्मणाचा मुलगा त्याने तेच काम करायचं, मग एखादा व्यापारी असेल त्याच्या मुलांनी तेच काम करायचं. हे आपणच आपल्या भोवती बंधनं घालून घेतलेली आहेत. बर. ही काय आहेत? त्याला काहीच अर्थ नाहीये आणि ह्याच्यामुळे आपण पांगळे झालेलो. आपला नाश कशामुळे झाला तर त्याला कारणीभूत एक ही आहे जाती व्यवस्था. बापरे. आणि आपण काय केलं की आपल्यातलाच एक वर्ग दूर लोटला. त्यांची घरं आपण गावाबाहेर ठेवली, त्यांचा पाणवठा वेगळा ठेवला. म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी वागणूक आपण त्यांना दिली, हे सत्य आहे. आणि सावरकरांनी त्याच्या विरोधात प्रत्यक्ष काम केलं. बुद्धिनिष्ठ निबंध हे त्यांनी लिहिले. ते जो सुशिक्षित वर्ग होता, जो या क्षेत्रात यायला तयार होता पण काहीतरी त्यांना अडवत होतं,
त्या लोकांसाठी लिहिले. पण सावरकरांनी हे जे सामाजिक सुधारणेचं जे काम आहे ते करताना मात्र भजनांचा आधार घेतला, बरं. मंदिरांचा आधार घेतला, कीर्तनांचा आधार घेतला. आता पतित पावन मंदिराचा उल्लेख झालेला आहे. हो. तसंच विठ्ठल मंदिर आहे रत्नागिरीला. बर. आणि तिथे पूर्वास्पृश्य, आता पूर्वास्पृश्य हा शब्द तात्यांचा आहे. पूर्वी जे अस्पृश्य होते ते बर. या क्षणापासून कोणीही अस्पृश्य नाही. बर. त्या पूर्वास्पृश्य मंडळींना मंदिर प्रवेश, देवाचं दर्शन हे काहीच नव्हतं. मग या सगळ्या बांधवांना घेऊन तात्यांनी कर्मठ लोकांविरुद्ध आंदोलन करून 3 दिवस शास्त्रार्थ करून यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवून दिला. सावरकरांच्या अनुयायांमध्ये अनेक जातीचे लोक होते आणि त्यांना तथाकथित ज्या आपण खालच्या जाती म्हणून उल्लेख करतो त्या जातीच्या लोकांना सावरकरांनी भजन कीर्तन शिकवली, गायत्री मंत्राचं पठण शिकवलं. बर. आणि ती त्या काळाला बातमी व्हायची की देवळाच्या पायरीवर उभं राहून एक जण गायत्री मंत्र म्हणतोय. बर. ही बातमी आहे ना, तेव्हा ब्रेकिंग न्यूज आहे. तेव्हा हो. 100 वर्षापूर्वी ब्रेकिंग न्यूज देवाची ब्रेकिंग हा. न्यूज आहे. येस. पण हे केलं. पण एवढंच करून थांबलं का की देवभक्ती करू आपण आणि तिथपर्यंत बास. सामाजिक ठिकाणी तुम्हाला ह्या वर्गाला स्थानच नव्हतं ना कुठलं. मग त्यांच्या पोटा मानायचं काय. बर. मग अखिल हिंदू बँड पथक काढून दिलं. बर. अखिल हिंदू बँड पथक. आणि त्यावेळेला माझ्या मते प्रभात टॉकीज तुम्हाला माहिती असेल. हो हो हो. त्यांचा सिनेमा एक रत्नागिरीत येणार होता. बर. आणि त्यावेळेला सिनेमाची जाहिरात ही बँड वाजवून करायची, वाजंत्री. बर. तर मग तात्यांनी आग्रह धरला की महिनाभर तुमचं हे असणार आहे, तर महिनाभर ही मंडळी तिथे येतील आणि वाजंत्री वाजवून त्याची जाहिरात करतील. वा, म्हणजे तरुणांना रोजगार, अगदी उद्योजकता, सामाजिक स्तरावर त्यांना सामाजिक न्याय हा. मिळवून देणं. केवढा मोठा विचार मोठा आहे विचार आहे. देवाचा हा. खूप खूप सुंदर. आणि त्यांचा हा जो विज्ञानवाद आहे ज्याला आपण खूप वेगळा आहे हा. म्हणजे हा अगदी. त्याच्या खोलात जायला आपल्याला खूप वेळ लागेल ते समजून घ्यायला. थोडस पुढे आपण जाऊयात की आजच्या याच्यामध्ये जर पुन्हा एकदा त्या अस्पृश्य भागात मी विचारतोय की स्त्री म्हणजे ज्याला आपण वुमन एम्पॉवरमेंट असं म्हणतो. हो. तर आज पुरुषासोबत स्त्री पण तेवढ्याच अधिकार म्हणजे इक्वल लेवलला आहे, समान लेवलला आहे. पण मग अशा वेळी त्यांचं काय काम होतं. म्हणजे स्त्री पुरुषांबद्दल समानता असेल किंवा त्यांच्या हो. अधिकारांबद्दल त्यांनी त्यावेळी काही काम केलं होतं का. म्हणजे मला माहिती नाही म्हणून विचारतोय. तात्या 19 वर्षाच्या असताना त्यांनी 102 कडव्यांची विधवा दुस्थिती कथन नावाची कविता लिहिलेली होती. बर. आणि त्याच्यात विधवांना काय काय त्रासाला, काय काय जाचाला सामोरं जावं लागतं याची सगळी व्यथा मांडली होती. बर. बर. तात्या अनेक कविता रचायचे, फटके, पोवाडे, अनेक प्रकार साहित्याचे त्यांनी हे केले. त्याच्यात त्यांनी एक दारू प्रश्नाविषयी पण हे केलेलं की तुम्ही जाऊ नका, गणिकेला जवळ करू नका, असं प्रबोधनात्मक काव्य रचलेलं आहे. बर. आणि स्त्रियांविषयी भूमिका म्हणाल तर त्यांच्या जे मनात होती स्त्री ती कणखरच असली पाहिजे. हा. ती कणखरच असली पाहिजे, जी रडणारी नाहीये किंवा अशी त्रास अजिबात सोसणारी नाही. हा. सुलभ भावना ज्या असतात आपल्याला, एखादा प्रसंग बघून रडू येतं, हसू येतं, त्या प्रत्येकाच्या ठाई सारख्या असतात. पण मनाचा कणखरपणा हा असलाच पाहिजे. आणि सावरकरांच्या नाटकातली स्त्री पात्र देखील तुम्ही जर बघितलीत ना की संगीत उत्तर क्रिया जे नाटक आहे त्याच्यात तो वेडीचा प्रवेश फार प्रसिद्ध आहे. एक फार वेडी झालेली बाई येते आणि मग ती शनिवार वाड्यापाशी येते अशी कल्पना केलेली. बर. ती म्हणते की मला भट पाहिजे, भट, मला उत्तर क्रिया करायची. आता उत्तर क्रिया ही माणूस गेल्यानंतर हो. पण ती म्हणते की तू भट आहेस का, ती असं प्रत्येकाला विचारते. भट. मग ती त्यांना पेशव्यांना भेटायचं असतं. बर. मग ती त्यांना सांगते की तुमचे पूर्वज जे आहेत ना ते पानिपतावर लढले आणि गेले, ती उत्तर दिशा ती पुन्हा जिंकून घ्यायची ती उत्तर क्रिया आहे. ती एक वेडी सांगते. म्हणजे ते नाटकातलं पात्र देखील इतकं कणखर आहे की ते आठवण करून देतंय की प्रतिशोध घ्यायला पाहिजे. त्याच वेळी आता हा स्त्रीचा विषय निघाला म्हणून थोडस तुला मी विचारतो की तुळशी पत्र नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी येसूताई, येसूवहिनी त्यांचं पुस्तकांनी जे खूप गाजलं आणि ते पुस्तक वाचताना असं वाटतं की केवढी कणखर स्त्री. ज्यावेळी तात्याराव आणि जेव्हा होते अंदमानात तेव्हा त्यांनी ते पूर्ण
एक घराचं जे काही वात्सल्य म्हणतो ते सांभाळलं आणि हो. अशी स्त्री जिने कुटुंबाला बांधून ठेवलं. काय कसं बघतोस या गोष्टीकडे? म्हणजे तुझ्या घरामध्ये अशा स्त्रिया होत्या, तुला काय वाटतं अशा विषयाकडे? येसुवहिनी खूप कणखर होत्या किंवा माझी आजी जी होती ती पण कणखर होती. म्हणजे एक प्रसंग सांगतो फक्त. गांधी हत्या ज्या वेळेला झाली त्यावेळेला आमच्या मुंबईतल्या घरावर हल्ला झाला होता. की लोकांना असं शंका होती की सावरकर याच्यात सहभागी आहेत का. आणि त्यावेळेला माझे आजोबा घरी होते आणि माझ्या आजींनी सांगितलं आजोबांना की तुम्ही बाहेर येऊ नका, कारण जो जमाव आला होता हल्ला करायला तो म्हणत होता डॉक्टर कुठे आहेत, त्यांना डॉक्टर हवे होते ठेचून मारायला, हल्ला करायला. आणि मग घरावर पेटते बोळे वगैरे यायला लागले, माणसं यायला लागली. तर या माऊलीने काय केलं असेल, घरात जी लहान मंडळी होती म्हणजे माझे काका वगैरे होते त्यांच्या हातात तिखट मीठ आणि रांगोळी असं मिश्रण करून पुड्या दिल्या. स्वतः ती दारात उभी राहिली हातात कोयता घेऊन. बापरे. ती म्हणली हिंमत असेल तर येऊन दाखवा पुढे. हा कणखरपणा उपजत म्हणजे हे बाळकडून मिळालंच निश्चित, अगदी सहवासाचा परिणाम तर निश्चित आहे. पण हे धारिष्ट केवढं आहे की जमाव येतोय 50-60 लोकांचा आणि तुम्ही समोर एकट्या उभे राहत, तुम्ही याच म्हणते ते. तर ह्या सगळ्या म्हणजे अशी त्या घडलेल्या ज्या आहेत की परिस्थितीला टक्कर देत देत ह्या सगळ्या माझ्या आज्या त्यांनी खूप प्रचंड परिश्रम. खरंच. पण मग आता हा जो तू आता किस्सा सांगितलास, मला तेच तुला विचारायचं की मग गांधी हत्या या संपूर्ण विषयामध्ये असं म्हणतात की सावरकरांचा हात होता. काय सांगशील? म्हणजे हा मोठा पडलेला प्रश्न आहे जो बऱ्याचदा येतो इतिहासामध्ये. कधीतरी राजकारणी लोक तो विषय घेतात, तो आपल्या कामापुरता असतो हे आम्हाला जाणवतं, पण नक्की काय घडलं होतं? गांधी आणि सावरकर आता हे दोन ही मोठी माणसं होती भारतीय स्वातंत्र्यात संग्रामात. ह्या दोघांचंही नाव घेतल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. अगदी. आणि सावरकरांची आणि गांधींची काय म्हणजे भेटच होत नव्हती, एकमेकांकडे ते बघायचेच नाहीत, एकमेकांबद्दल रागानेच लिहायचे, असं काहीही नव्हतं. म्हणजे सावरकर जेव्हा ब्रिटनमध्ये होते तेव्हा गांधींना विजयादशमीचं त्यांनी निमंत्रण दिलं होतं, अध्यक्षस्थान गांधींनी स्वीकारलं होतं. बर. त्यावेळेला गांधीजींचं भाषण आहे, सावरकरांचंही भाषण आहे. म्हणजे परस्पर संबंध हे होतेच, एकमेकांची रणनीती काय आहे हे दोघेही जाणून होते. भले त्याच्यात मतभेद असतील, गांधीजींचा मार्ग वेगळा आहे, अहिंसेचा आहे, सावरकरांचा मार्ग हा क्रांतिकार्याचा आहे, हे दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाबद्दल पुरेपूर माहिती होती, कार्यपद्धतीबद्दल आदर होता. आणि सावरकर हे नेहमी गांधींचा उल्लेख हे महात्माजी म्हणून करायचे. 1943 साली ज्या वेळेला गांधीजी उपोषणाला बसले होते तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा, आज आपल्याला नेतृत्वाची गरज आहे, तुम्ही अशा वेळेला उपोषण करू नका. तर म्हणजे कितीही विरोधी भूमिका असली तरी एकमेकांना पाण्यात पाहणं जे आजच्या राजकारणात चालतं ना, ते तसं त्यांनी कधीच केलं नाही. आता यावरनं तुम्हाला चित्र स्पष्ट असेल की काहीही सहभाग नव्हता. काहीच सहभाग नव्हता. सावरकर त्यांच्या घरात होते, गांधी हत्या दिल्लीत घडली, सावरकर मुंबईत होते, पोलिसांनी सावरकरांना अटक कुठून केली? मुंबईतनं केली. बर, ह्या सगळ्या प्रकरणाचा, गांधी हत्या प्रकरणाचा सगळे जे रेकॉर्ड आहेत ते आज उपलब्ध आहेत. सावरकरांचे अंगरक्षक कुठे होते, नथुराम गोडसे त्यावेळेला कुठे होते, कटात जेवढे सहभागी होते ते मंडळी कसे कसे भेटले याचं साध्यंत वर्णन हे स्टेटमेंट प्रत्येकाचे आहेत किंवा ज्याला आपण न्यायालयाचा निकाल म्हणतो त्याच्यात आहे. आणि विशेष न्यायालयाने ज्यावेळेला म्हटलेलं आहे की सावरकर हे निर्दोष आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांचा सहभाग होता या हत्येत याचा कुठलाही पुरावा नाही, त्या अर्थी ज्या अर्थी न्यायालयाने सगळे पुरावे तपासले त्या अर्थी सावरकरांचा सहभाग नाही, 100% नाही. विरोधक फक्त राजकारण करण्यासाठी सावरकरांवर ही चिखलफेक करतात, कपूर कमिशनचा आधार घेतात, त्यातल्या एखाद्याच वाक्याचा आधार घेतात. मुळात कपूर कमिशन हे सावरकर गेल्यानंतर स्थापन झालेलं आहे. सावरकरांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. आणि कपूर कमिशन का निर्माण झालं तर पुण्यात एक म्हणजे गोपाळराव गोडसे ज्या वेळेला सुटले त्याच्यानंतर इथे सत्यनारायण घेण्यात आला. त्यावेळेला गवी केतकर जे होते लोकमान्य टिळकांचे नातू
त्यांनी भाषण करताना म्हटलं की या हत्येसंबंधात माहिती खेरांना होती आणि अन्य सरकारी यंत्रणेला माहिती होती. बरं. मग परत एकदा कमिशन बसवलं यांनी, कपूर कमिशन ते. आणि त्याचा एवढाच उद्देश होता की लूपहोल्स जे आहेत, गांधी हत्येत काही लूपहोल्स राहिलेले आहेत का, काही उणीवा राहिले आहेत का तपासात, त्या तपासणे, एवढाच त्याचा उद्देश होता. तो अहवाल स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हे तत्कालीन शासन ठरवतं. आजही अनेक अहवाल जे वेगवेगळे ऑडिट्स होतात, कॅगचा असतो, अनेक रिपोर्ट्स येतात, तर ते सरकार ठरवतं ना स्वीकारायचं का नाही. सरकारने स्वीकारलेलं नाहीये. बरं, तो अहवाल ग्राह्य मानून कोणीही नंतर सुप्रीम कोर्टात अपील केलेलं नाहीये. मग तुम्ही सावरकरांचा केवळ आणि केवळ अपमान करण्यासाठी म्हणता की गांधी हत्येत त्यांचा सहभाग होता. मूळतः बिलकुल सहभाग नव्हता. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांनी 1946 सालीच हिंदू महासभा सोडली होती. बर. त्याच्यानंतर ते सावरकरांना भेटले देखील नाहीयेत. आणि सावरकर आणि त्यांचे मतभेद देखील झाले होते. ध्वज कुठला लावायचा, म्हणजे तिरंगा आणि भगवा ध्वज, दोन्ही ध्वज सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी लावले होते. त्याच्यावरून त्यांच्यात मतभेद झालेले. आणि प्रथम पासून सावरकरांची ही नीती आहे की स्वकीयांच्या हत्येला विरोध. म्हणजे हे कधीपासूनच आहे, तर ज्या वेळेला तात्या हे लंडनमध्ये होते त्यावेळेला देखील अभिनव भारतच्या काही मंडळींचा वाद झाला गोपाळकृष्ण गोखलेंशी. तर हमरी तुमरीवर प्रकरण आलं होतं आणि ह्यांच्या मनात असं होतं की ह्यांना इजा पोहोचवायची गोखलेंना. सावरकरांनी त्यावेळेला अडवलेलं आहे. बर बर. की कितीही झालं तरी ते आपले आहेत, त्यांना हात लावायचा नाही, त्यांचा विरोध करा तुम्ही. गांधींचा सावरकरांनी तात्विक विरोध दाखवून दिला, त्यांची राजनीती उघडी पाडली, पण त्यांच्यावर शस्त्र चालवणं आणि मारणं हे सावरकरांच्या नीतीत बसत नव्हतं. आणि म्हणून मी ठासून सांगतो की नाहीये सावरकरांचा सहभाग. थोडक्यात काय होतं की गरजेपुरतं ते प्रकरण, अगदी गरजेपुरतं प्रकरण वापरलं जातं. कपूर कमिशनचा आधार घेऊन सर्वाधिक खपाची लोकप्रिय पुस्तकं लिहिली जातात, ते सुद्धा गांधींच्या वंशजांकडनं. आता मध्ये अशी मी ती बातमी वाचली की पुन्हा ते माफीनामाचा विषय आता आला होता की ते पत्र पाठवत होते की मला शिक्षेतनं मुक्त करा. त्यात असं खूप खोलात जायचं नाही, पण तुला असं वाटतं की हे सगळं जे काय चालू आहे ते अगदी खूप तुला त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा, किंवा त्रास कसं बघतोस तू? त्रास होतो, वाईट वाटतं, पण त्याच्यावर उपाय हाच आहे की लोकांना जास्तीत जास्त या गोष्टींबद्दल सांगणं. की सावरकरांनी ही जी पत्र लिहिली त्याला हे जे आज ते मर्सी पिटिशन ज्याला म्हणतात, तर ते मर्सी पिटिशन नव्हते, ते क्लेमन्सी पिटिशन होते. म्हणजे एखादा राजकीय बंदिवान त्याला जर हव्या असलेल्या सुधारणा मिळाल्या नाहीत तर त्या विरुद्ध तो अर्ज करू शकतो, त्याला क्लेमन्सी पिटिशन म्हणतात. बर. सावरकर हे राजकीय बंदी होते, त्यांना लिहायला वाचायला सुविधा मिळालेल्या नाहीत, म्हणून त्यांनी अपील केलेली आहेत. बर. शिक्षेत सूट मिळावी हे चांगल्या वागणुकीच्या आधारावर हे प्रत्येक कैदी आज आपण बघतो कोणी आवेदन करतं, दयेचे अर्ज करतं, राष्ट्रपतींकडे फाशी रद्द व्हावी म्हणून अर्ज करतं. तर हे अर्ज करण्याची पद्धत आहे. सावरकर आणि इतर जे क्रांतिकारक होते या सगळ्यांनी हे अर्ज लिहिलेले आहेत, ही आवेदनं लिहिलेली आहेत. बर. पण ती दया याचना न म्हणत, आणि दया याचना जरी म्हणलं तरी ते चुकीचं भाषांतर होईल. ती याचिका होती. तर याचना आणि याचिका या दोघांमध्ये गल्लत करतात लोक. तात्यांनी किंवा तिथल्या इतर क्रांतिकारकांनी ज्या पाठवल्या त्या याचिका होत्या, आणि प्रत्येक वेळेला तात्यांच्या याचिका डावलल्या गेल्या, त्यांना नकार दिला गेला, इतर क्रांतिकारकांना सोडलं गेलं, पण सावरकरांना नाही. कारण ब्रिटिशांना माहिती होतं हा पुरेपूर किती डेंजरस कैदी आहे त्यांच्या इथे आलेला आहे. आणि हे आम्ही सगळेजण सांगतो, म्हणजे मी, माझे मित्र लेखक आहेत, जे वक्ते आहेत, ते आम्ही नेहमी सांगतो की हे प्रिझनर्स ऍक्ट नुसार हे त्यांच्या अधिकाराच्या अंतर्गत येत होतं, याचिका ज्या पाठवणं, आणि त्यानुसार त्यांनी ती रणनीती केली. अंदमानात मरायचं हा सावरकरांचा उद्देश नव्हता, तिथून बाहेर पडून देशकार्य करायचा उद्देश होता. म्हणून त्यांनी क्रांतिकारकांना पण लिहायला सांगितलं ना, तुम्ही लिहा, बाहेर पडा इथनं. इथे खितपत पडण्यात काय अर्थ आहे? 50 वर्षांची शिक्षा आहे. बापरे. नाही, तो अंदमानचा विषय आला की खूप गहिवरून येतं आणि काटाही येतो अंगावर. थोडं सांगशील आम्हाला? म्हणजे सांगतो. एक काय होतात ते प्रसंग, आणि तुझ्या काही आठवणीत काही अशा गोष्टी आहेत का की जे माहिती नाही येत? कसं होतं की माझी जन्मठेप ज्यांनी वाचलंय किंवा जे भाषणं देतात आता, अंदमान समजावून सांगतात, तर मला असं जाणवलं मनातनं की अरे हे फक्त तात्यांच्या हालअपेष्टाच सांगतात.
कोलू हा कर्दनकाळ होता. म्हणजे कोलूची शिक्षा झाली की निम्मे जण तिथेच गार व्हायचे. ते का व्हायचे तर ते एवढं उखळ, त्याच्यात तो जड दांडा आणि तो सतत फिरवायचा. ते फिरवताना चक्कर यायची. चक्कर आले की माणूस खाली बसतो, मग पाठीवर सोटा पडायचा. हे हाल तर होतेच, हाल अपेष्ट होते, पण सावरकरांनी त्याचं वर्णन खुसखुशीत रीती केलंय. म्हणजे स्वतः तो माणूस एवढे हाल अपेष्ट झेलून सुद्धा स्वतःचं कौतुक करत नाही की मी किती सहन केलं देशासाठी. तर मग तुम्ही सांगू नका सावरकरांना सहानुभूती नकोय. अंदमानात काय सावरकरांनी केलं ते सांगा. जे निरक्षर निर्ढवलेले कैदी असायचे, सावरकरांनी त्यांना साक्षर केलं. बर. म्हणजे हे वर्ग तात्यांनी लिहिलेलं बरं का, मी कसं वर्ग घ्यायचो तर कामाच्या ठिकाणी अक्षरशः पळत पळत आम्ही वर्ग घ्यायचो. गवत कापता कापता असं शिकवतोय त्याला 2-4 गोष्टी सांगतोय. जे क्रांतिकारक शिकलेले होते थोडे बहुत, त्यांना जगाचा इतिहास समजून सांगायचा, जगाचा भूगोल, युद्ध कुठे चाललेलं आहे. मग माझी जन्मठेपमध्ये तात्या लिहितात की फार लोकांना वाटायचं अरे पूर्वीच्या काळी जशी युद्ध व्हायची ना, ह्या राजाने त्या राजाला बाण मारला, तो राजा मेला, तर मग ह्या राजाचा विजय झाला, असं त्यांच्या मनात असायचं. म्हणजे रशिया, इटली वगैरे हे देश ऐकून ते असे व्यक्त व्हायचे. मग तात्यात समजायचं की नाही, अशी परिस्थिती नाहीये. काय परिस्थिती आहे, मग ह्यांचं राज्य गेल्यावर कोणाचं येऊ शकतं, हे सगळं केलं. साक्षरता दर जो 1% होता 1911 साली सावरकर गेले तेव्हा, अंदमानमध्ये 1% साक्षरता दर होता, तो वाढून 60% झाला. बाप रे. हे सावरकरांचं यश आहे. तिथे ग्रंथालय सुरू केलं आणि प्रत्येक बंदिवानाला अधिकार होता की घरनं काहीतरी मागवायचं, तर सावरकर आग्रह धरायचे की तू हे पुस्तक मागव, हे वाच, अभ्यास कर. हे काम सांगितलं गेलं पाहिजे. लोकमान्य टिळक गेल्याची बातमी ज्या वेळेला अंदमानमध्ये पोहोचली त्यावेळेला सगळ्यांनी उपवास केला. बरं, हे सगळ्यांना बातमी कशी कळली तर तात्यांनी ती भाषा तिथे तयार केली होती. म्हणजे साखळ्या विशिष्ट प्रकारे वाजवून किंवा गजांवर वाजवून, ताटल्या वाजवून हे एकमेकांना संदेश पोहोचवायचे. बापरे. त्याच्यातनं सगळ्यांना कळलं की लोकमान्य टिळक गेले, उपोषण, एकाही व्यक्तीने घास खाल्लेला नाही त्या दिवशी. एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जेव्हा खोला जातो किती वेगळे पैलू दिसतात आपल्याला अक्षरशः. आणि आता आपण थोडासा आजच्या परिस्थितीवर येऊयात. असा व्यक्ती ज्याने स्वातंत्र्याची भावना मनात रुजवली. आपण सर्वच तरुण आज अशा व्यक्तिमत्वाकडे बघून नतमस्तक होतो. पण मग तू एक तरुण म्हणून तुला काय वाटतं, जे राजकारण चालू आहे आपल्या आजूबाजूला, त्याबद्दल तुझं मत काय आहे? आणि तू काय तरुणांना काय सांगशील आता, एक त्या कुटुंबाचा एक भाग म्हणून किंवा तो विचार पुढे नेणारा एक व्यक्ती म्हणून तुला काय सांगशील तू? राजकारण हा खूप मोठा विषय आहे बोलायचा. आता जे घडतंय ते कोणालाच समजेनाच आहे. म्हणजे एक माणूस आज या पक्षात असतो, तो पटकन उडी मारून दुसऱ्या पक्षात गेलेला आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी कळतं की अरे यांनी वेगळंच खांद्यावर घेतलेलं आहे काहीतरी. पण हे चालू राहील त्याच्या गतीने. कारण का प्रत्येक पक्षात लाभार्थी आहेत किंवा खरंच ज्यांना मनापासून वाटतं की अरे बाबा ही भूमिका आपण घेतली पाहिजे, तर ते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जात असतात. मुळात हे आहे की आपली आयडेंटिटी, आपली ओळख ही आपण टिकवली पाहिजे. बर, ठीक आहे. आज आपल्या आजूबाजूला किती संकट आहेत, किती ठिकाणी धर्मोन्मादातून जिहादी हल्ले होत आहेत. हो. किती ठिकाणी तुमच्यावर नक्षलवादी टपून बसलेले आहेत. NIA दिवस रात्र काम करते. तुमचे शत्रू तुम्हाला दिसणार नाहीत. अर्बन नक्सलिझम असेल, हो, तुम्हाला दिसणार नाही. पटकन तुम्ही त्याच्या आहारी जाता, तुम्हाला कळत नाही. बर, ठीक आहे. विद्रोह ज्याला म्हणतो आपण, ते हे कबीर कला मंच असतील किंवा काही अनेक मंच असतील, त्याच्यातनं हे तुम्हाला त्या मार्गाला नेतात की ही यंत्रणाच खराब आहे, हे लोकतंत्रच खराब आहे, मग हातात शस्त्र घ्या, उठा, मारा, लोकांना मारा. हा मार्ग नाहीये. तरुणांनी हा मार्ग निवडू नये. डोकं शांत ठेवा, मन कणखर ठेवा आणि व्यायाम करा आणि सुदृढ राहा. सुदृढ शरीर, सुदृढ मन हेच आपल्या भारताला तारू शकणार आहे. तुम्हाला काही अंशी तरी देशसेवा केली पाहिजे, अगदी काही अंशी तरी समाजसेवा केली पाहिजे. ती करा अवश्य. कारण सावरकरच म्हणायचे
की एखाद्या व्यक्तीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. बर. त्याच्यामुळे सावरकरांनी जे काय कार्य केलं ते आपल्याला प्रत्येकाला जमेल याची शाश्वती नाही, मलाही ते जमत नाही, पण किंचित तरी 1 दशांश तरी जे आपले उत्सव आहेत त्याच्यात सर्वांना सम्मिलित करा ना. बर. म्हणजे आपण बघतो एका गल्लीतच 4-5 मांडव असतात, कशाला हवे ना. हळदी कुंकू समारंभ असतात ते एका सोसायटी पुरतेच असतात, असे कशाला ना. घ्या ना सगळ्यांना आपल्या बरोबर, बर. करून दाखवा. ही एकजूट ही आपल्याला टिकवून ठेवावी लागणार आहे. बर. तरच आपली ओळख टिकेल, तरच हे राष्ट्र म्हणून टिकेल, तरच देश याला काहीतरी अर्थ राहील. आणि म्हणून माझं आहे की काही ना काही अंशी देशसेवा झाली पाहिजे. माझ्या मुलांनाही ती शिकवण देतो मी की काही ना एक खेळ शिका, लाठीकाठी शिका, काहीतरी शिका की ज्याने शत्रू सावध राहील आपल्यापासून, 4 हात लांब राहील. तुम्ही ओळखायला शिका शत्रू. वा. शत्रू ओळखायला शिका. अर्थात. सो सात्य की आता थोडस आपण शेवटच्या भागाकडे येतो आहोत की याच्या पुढे काय. म्हणजे आता जसं तू म्हणतोयस की प्रेरणा तर आहेच आपल्याकडे, सर्वांकडे आहे. सावरकरांचे विचार आपल्यासोबत आहेत, पण आपण एक तरुण म्हणून अजून आपण काय केलं पाहिजे. तू जसं देशसेवा तर केली पाहिजेच, पण सावरकरांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कसे प्रयत्न आपण करू शकतो, आणि तो रस्ता कुठला आहे. म्हणजे आता आम्ही सगळे आता गोंधळलेलो आहोत. बर. सगळे तरुण समजत नाहीये. म्हणजे कोणतरी भडकवतो, मग ते खरं वाटतं, मग हा सांगतो ते खरं वाटतं. आणि याच्यामध्ये एकतर आम्हाला डेव्हलपमेंट तर हवी आहे. म्हणजे एक देश म्हणून सावरकरांनी जे विश्वगुरु बनण्याची जी संकल्पना सांगितली होती ते आम्हाला वाटते की ते व्हावं, पण रस्ता सापडत नाहीये. सो कुठला रस्ता आहे हा. अनेक वेळा अशी अवस्था होते की आपल्या भोवती इतक्या घटना इतक्या वेगाने घडत असतात की त्याचं थांग लावणं आपल्याला अवघड असतं. की युट्यूबवर आपण एक काहीतरी बघतो, त्याच्यातनं आपण आपलं मत बनवतो, मग दुसराच एक व्हिडिओ आपल्या नजरेला पडतो, अरे हे असं आहे का. मुळातूनच कुठल्याही महापुरुषाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर मुळातनं त्याचं साहित्य वाचलं गेलं पाहिजे. हर घर सावरकर समिती आणि मी स्वतः असा प्रयत्न करतोय की सावरकरांचं सगळं साहित्य पुन्हा प्रकाशित झालं पाहिजे. वा. तुम्हाला चला वाचनाची आवड नाही, तुम्हाला ऐकण्याची आवड आहे, तर आम्ही श्राव्य पुस्तक म्हणजे ऑडिओ बुक्स ही आणतोय. ओके. ते येतील आता 1-2-3 महिन्यात त्याचं पूर्ण प्रकाशन होईल सगळं. ओके. आणि अनेक माध्यमातनं कॉमिक्स असतील किंवा व्हिडिओज असतील, या सगळ्या माध्यमातनं, भाषणांमधनं, लेखांमधनं, म्हणजे जे पारंपरिक मार्ग आहेत, जे आधुनिक मार्ग आहेत, ते सगळे मार्ग अवलंबून आम्ही सावरकर तरुणांपर्यंत पोहोचवणार, वयस्कर लोकांपर्यंत पोहोचवणार, बालकांपर्यंत पोहोचवणार. आणि माझं सांगणं हेच राहील की आपल्या पुढे एखादा व्हिडिओ आला की यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जाऊन तपासा. बर. इंटरनेटमुळे आज तुम्हाला आर्काइव्ह म्हणजे जुने जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला तुमच्या समोर उपलब्ध आहेत. टेबल खुर्ची घेऊन बसलात, तुम्ही व्यवस्थित शोधलं तर सगळे कागदपत्र तुम्हाला उघडतील तुमच्या इथे. हे मोठं शस्त्र आहे तुमच्या हातात. चांगलं वेचता आलं पाहिजे. चांगलं वेचता आलं. तुम्ही तपासा ना, व्हेरीफाय करा, क्रॉस क्वेश्चन करा. बर. आणि त्याच्यातनं तुमची ही मानसिक जी त्याला डेव्हलपमेंट आपण म्हणतो ही होत जाईल. मग तुम्हाला खरं कळत जाईल, आणि जे कळलेलं खरं आहे ते तुम्ही इतरांना सांगा, तुमच्यापर्यंत ठेवू नका. नाहीतर अनेक जण गोंधळलेले आहेत, त्यांच्यापर्यंत खरा विषय पोहोचणारच नाही. आहेत ती सगळी माध्यमं वापरायची. खूप खूप मस्त वाटतंय. म्हणजे तुझ्याशी बोलताना ती प्रेरणा मलाच मिळतीये की मला आठवत आहे सात्य की त्यावेळी जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला प्रभात टॉकीजला सावरकरांचा चित्रपट दाखवला होता, आणि त्या सावरकरांची ऐतिहासिक उडी ती जेव्हा बघितली होती असं वाटायचं की मी पण काहीतरी देशाकरता केलं पाहिजे. आणि आज तो चित्रपट, तेव्हाची ती भावना, आणि आज तुझ्याशी बोलताना माझ्या मनात जे काही स्पंदनं निर्माण होत आहेत, खूप मला मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. एक शेवटचा प्रश्न जाता की 26 तारखेला पुण्यस्मरण आहे. तात्यारावांनी शेवटच्या काळामध्ये त्यांचा जो काही शेवटचा प्रवास होता तो खूप अजून अंगावर काटा आणणारा आहे. पण त्यानंतरच आपण त्याबद्दल थोडस तुझं आम्हाला सांगितलंस. आणि पण 27 तारखेला म्हणजे उद्या आपल्या
मराठी भाषा गौरव दिन आहे. अगदी मराठी माणूस, मराठी क्रांतिकारक ज्यांनी देशाला एकत्र आणलं, भारतरत्नच आहेत ते आमच्यासाठी असं म्हणता येईल. आणि अशा व्यक्तींनी मराठी भाषेला खऱ्या अर्थाने जगभरात पोहोचवलं. एक अभिमान पण आहे, पण आज या दिवशी थोडस दुःखही आहे की हा विचारून संपला नाहीये. होय 26 जरी पुण्यस्मरण जरी असेल तरी विचार जिवंत आहे. निश्चित. शेवटची तुझी भावना कशी आहे या आत्ताच्या एंड ह्याच्यामध्ये? म्हणजे उद्या 27 तारीख मराठी भाषा गौरव दिन, बरोबर, आणि आज पुण्यस्मरण मराठी आणि या विषयावर. क्रांतिकारक होते सावरकर. मराठी भाषेत देखील त्यांनी क्रांतीच घडवून आणली. अगदी ठीक आहे. 10,000 ओळींचं काव्य लिहिलेलं आहे ज्या माणसानी, त्या माणसानी 100% मराठी शब्द वापरण्यावर त्यांचा भर होता. शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या पुढे होता. त्यांनी जसा राज्यव्यवहार कोश निर्माण करून जे फारसी शब्द होते ते बाहेर काढले, अरबी शब्द होते ते बाहेर काढले, त्याला प्रति मराठी शब्द दिले. बर. हा सर्वात मोठा एक काय त्याला म्हणतो की गाभा आहे त्यांच्या आयुष्यातला, किंवा हे जे आपण प्रेरणास्थान म्हणून बघू शकतो की आपली भाषा, आपली संस्कृती ही पुढे आली पाहिजे, पुन्हा एकदा तिचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. वा. आणि किती शब्द सांगू की 40-45 शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले आहेत. बर. म्हणजे महापौर आज शब्द आपण वापरतो. हो, महापौर हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. बर. चित्रपट क्षेत्राशी निगडीत अनेक शब्द तात्यांनी दिलेले आहेत. दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, संकलन आहे, चित्रमंदिर आहे, कला मंदिर आहे, हे सगळे शब्द बसल्या जागी सावरकरांनी काढलेले आहेत. वा. तर आहे मराठी राजभाषा दिवस आहे, मराठी गौरव दिवस आहे, आपण साजरे करतो. पण आपल्या बाजूला म्हणजे आपण एका बाजूला आनंद साजरा करताना आपण मात्र त्याच्यावरनं वाटचाल करत नाही. जर आपण मराठी भाषा त्याचे इतके अभिमानी असू तर ती अंगीकारली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेले. वा. त्याच्यामुळे मला कोणी सुंदर इंग्लिश मिडियम मध्येच घातलं तरच मूल शिकतं वगैरे अजिबात नाही. आपली भाषा ही आपणच टिकवली पाहिजे. मराठी भाषेत प्रचंड साहित्य आहे, ते मुलांपर्यंत कसं पोहोचेल हे आपण बघितलं पाहिजे आणि वाढवलीच पाहिजे आपली भाषा. म्हणजे शासनाकडनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत, पण आपला जोपर्यंत त्यांना हातभार लागत नाही तोपर्यंत कुठलीही योजना यशस्वी होत नाही. शासनाने कितीही सांगितलं तरी योजना यशस्वी करायची असेल तर लोकसहभाग आवश्यक असतो. पुन्हा एकदा मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून शासन करतंय प्रयत्न. आपणही आतनं ती ओढ येऊ द्यावी पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. तो जो शेवटच्या 15 दिवसांचा जो हे होता, वेळ होता, जेव्हा त्यांनी अन्न सोडलं, हो, तात्यारावांनी, बरोबर, आणि तो आजचा दिवस 26 फेब्रुवारी, हो, आणि आज आपण 58 वर्षांनंतर पुन्हा एकदा सावरकरांच्या विचारांबद्दल बोलतोय. काय सांगशील आमच्या ऑडियन्सला जाताना? 3 फेब्रुवारी पासून त्यांनी प्रायोपवेशनाला सुरुवात केली. प्रायोपवेशन हा, बरं, त्यांचा शब्द त्याला ते म्हणायचे म्हणजे आत्महत्या की आत्मार्पण, तर ते तात्यांचं आत्मार्पण आहे. बर. आत्महत्या नसून ती आत्मार्पण आहे. की तेच म्हणलं, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन किंचित विद्यते. म्हणजे मला आता कुठलंही कार्य करण्यासारखं या देहाला आता असं काही राहिलेलं नाही. आणि हळूहळू त्यांनी सगळं सोडलं, औषधं बंद केली आणि 26 दिनांकाला प्राणज्योत त्यांची मालवली. तर मनाचा केवढा निर्धार असेल हा, तुम्ही विचार करा. की मृत्यूला आलिंगन देणं आपण म्हणतो, सहज म्हणतो, मृत्यूला कवटाळणं म्हणतो, आणि मृत्युंजय म्हणतो आपण, सावरकर मृत्युंजय म्हणतो. म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी मृत्यूला आमंत्रण दिलेलं आहे. वा. त्यांनी येऊन मला मारलेलं नाही. तर हे खूप मोठी मनाचा निर्धार असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण ते अंगी बाणवलं पाहिजे की निर्धार हा सर्वात असतो. एका चाणक्याने मदोन्मत्त सत्ता उलथवून टाकली, एका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मदोन्मत्त सत्ता उलथवून टाकली. तर आपण त्यांचे वंशज आहोत, म्हणजे वैचारिक वंशज आहोत, रक्ताने मी आहे,
वैचारिक वंशज अनेक आहेत. तर आपण निश्चित सक्षम होतोय आणि निश्चित विश्वगुरु देखील आपण बनणार. धन्यवाद. धन्यवाद. तू अगदी तू मन मोकळ्या गप्पा मारल्यास. आपण आज खूप हेल्दी गप्पा मारल्या. होय. आणि तुझ्याशी गप्पा मारताना मला प्रत्येक वेळी असं वाटत होतं की तू आमच्या सर्व तरुणांचा आता दादा आहेस. तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आता की खरंय. तुला अगदी म्हणजे मनापासून सांगतो की तुला आम्ही तुझ्यासोबत आहोतच, पण तुला आता आम्हाला एक दिशा द्यायची आहे निश्चित. जिथं आम्ही तुझ्या मागे आम्ही आहोतच. तेव्हा खूप खूप धन्यवाद सत्य की तू आलास आणि तुझ्या मनातली ही सगळी जी काही स्पंदनं तू आम्हाला उलगडून दाखवलीस, आम्हाला तात्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल इतकं बारकाईने सांगितलंस, त्याबद्दल तुझ्या हेल्दी गप्पाकडनं तुला खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा आपण गप्पा आपल्याला मारायचे आहेत निश्चित. आणि हा विषय आपल्याला अजून तरुणांपर्यंत पोहोचवायचा आहे, देशभरात नक्की. पोहोचवायचा आहे. निश्चित. तेव्हा खूप 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 धन्यवाद. आपल्याला एक धन्यवाद. मला इथे बोलवलं, संधी दिली त्याबद्दल मी पण आभारी आहे. तेव्हा मित्रांनो, आज सात्यकी सोबत या हेल्दी गप्पा मारताना खूप खूप छान वाटलं आणि सावरकरांचा हा विचार सात्यकी सोबत ऐकताना त्याच्या मनातल्या ह्या सगळ्या भावना समजून घेताना अगदी प्रेरणा मिळाली आणि असं वाटलं की खरंच एक तरुण म्हणून आपण या देशाकरता, या अखंड भारताकरता काहीतरी प्रयत्न करावा. सावरकर म्हणून जगताना त्यांच्यातला एक जरी पैलू, त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक जरी गुण आपण जर घेतला आणि या पुढच्या काळात आपल्या आयुष्यामध्ये आपण जर वाटचाल केली, तर मला असं वाटतंय की आपला कधीही कुठल्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही. संकट येणारच आहेत, पण मित्रांनो, आपल्या शत्रूंवर थोडंसं लक्ष ठेवा. जसा सात्यकी म्हणाला की विश्वगुरु बनण्याची ही सुरुवातच आहे आणि आपण नक्की बनणार आहोत. तेव्हा तुम्हालाही तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. सात्यकीचं चॅनल जे आहे युट्यूबचं, त्याचं पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन लिंक इथं खाली ठेवणार आहे. जर हर घर सावरकर या प्रकल्पामध्ये, या चळवळीत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही दिलेल्या लिंकवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्ही सात्यकीशी बोलू शकता. तो फेसबुकवर आहे, ट्विटरवर आहे आणि इन्स्टावर पण तो आहे. तेव्हा प्लीज 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 तुम्हाला हेल्दी गप्पाचे हे एपिसोड कसे वाटतात मला सांगा. तुम्हाला अजून नवीन कुठल्या विषयांबद्दल ऐकायचं वाटतंय तेही आम्हाला सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि हो, हेल्दी राहा, हेल्दी विचार करा. धन्यवाद.